स्टोरी ट्रेलर यूट्यूब चॅनलवरती मी देवानंद तुमचं स्वागत करतो. आजची स्टोरी आहे आपली पुणे. पुणे सिटीला विद्येचं माहेरघर मानलं जातं मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे. आणि पुण्याच्या आजूबाजूची उपनगरे पिंपरी चिंचवड, भोसरी, चाकण, हिंजवडी, अं, पानशेत वगैरे हे आजूबाजूचे सगळे एरिया. इकडे झाला तर भोर, वेल्हे या सगळ्या एरियामध्ये आता जागेला भाव पण बऱ्यापैकी वाढलेले आहेत. बऱ्यापैकी म्हणजे जागेंच्या भावाचा आज उच्चांक रेट चालू आहे. सगळ्यात उंच याच्यावर जास्तीत जास्त किमतीवर जागा विकल्या जातात. सोसायट्या आणि आय टी पार्कमुळं बऱ्यापैकी पुण्याला आपल्या मार्केट सध्या आणि जागेचे पण भाव चांगले आहेत. तर त्याच्याकडं थोडी जागा आहे, त्यांनी काय केलं, घरं बांधले, रूमा भाड्याने दिल्या आणि त्यातनं जे काही पैसे येतील त्या पैशातनं पानशेत सॉरी भोर, वेल्हे, सातारा रोडला इकडे आजूबाजूला छोटे छोटे खेडे आहेत, राजगडच्या आजूबाजूला, मांढर देवीच्या इकडं तिकडं त्यांनी जमिनी घेऊन ठेवल्यात. इकडं पण बऱ्यापैकी भाव आहे, पण पुण्यापेक्षा जरा कमी किंमत असल्यामुळे लोकांनी तिथल्या विकून काही भाड्याने देऊन इन्व्हेस्टमेंट तिकडे वाढवली. बाबा आज न उद्या असं आज पुणे सिटीच्या आजूबाजूच्या शहरांना मार्केट आलंय, तसं आज म्हणजे तिकडे मार्केट येईल म्हणून. आपली स्टोरी अशाच एका जमिनीच्या व्यवहाराच्या आजूबाजूला फिरतील आणि दोन मित्र आहेत, चांगले मित्र. त्यांची स्टोरी की बाबा एका मित्राने दुसऱ्या मित्राकडून जमीन विकत घेतली, पण घेणाऱ्या आणि देणाऱ्या दोघांमध्ये व्यवहार झाला आणि एकाने एकाला फसवलं आणि त्यातनं एकाची आत्महत्या झाली. आत्महत्या नाही, खून झाला. आत्महत्या खून केला. आणि आता बऱ्याच ठिकाणी असा आपण व्यवहार होतो की एकच जमीन दोघा जणांना विकली जाते, तिघा जणांना विकली जाते, चौघा जणांना विकली जाते. एकाच नावाच्या 4-4, 5-5 रजिस्टर होतात. काही ठिकाणी नोटरीवर जमिनी विकल्या जातात. अशा वादामध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राकडून 10 गुंठे 20 गुंठे जमीन विकत घेतली, म्हणून त्याची 2 एकर जमीन नावावर करून घेतली. अशा प्रकारची स्टोरी आहे पुण्यामधनं. स्टोरी नाही म्हणजे घटना घडलेली पुण्यामध्ये. विलास जयवंत बांदल, वय 55, हे बोरच्या बाजूला पिसावरे हे गाव आहे, तिथले. ते 25 वर्ष झालं पुण्यामध्ये कात्रज एरियात राहतात, त्रिमूर्ती सोसायटीमध्ये. आणि त्यांचा मार्केट यार्डामध्ये भाजी विक्रीचा ठोक धंदा आहे. म्हणजे बल्क घ्यायचं आणि किरकोळमध्ये विकायचं, 2 किलो 5 किलो गाड्याच्या गाड्या उतरवायच्या. आज त्यांचा व्यवहार आहे. त्यांचा नित्य आहे सकाळी 3ला मार्केटला जाणे, भाजी बल्कने घेणे, किरकोळमध्ये 12-1 वाजेपर्यंत विकून 12ला घरी येणे आणि संध्याकाळी दिवसभर आराम करणे, परत सकाळी 3ला मार्केटला जाऊन भाजी विकणे. हा त्यांचा रोजचा नित्य क्रम. कोणाचा? विकास जयंत बांदलचा. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आहे, त्यांची पत्नी आहे, एक मोठा मुलगा आहे. आणि ते सणावाराला आपल्या मूळ गावी जात असतात. साधारणतः 5-6 वर्षापासून ते आपला भाजीचा धंदा करत होते. त्यात त्यांना चांगला जम बसला होता. परिवाराची परिस्थिती पण चांगली होती. त्यांना थोडं कष्टाचं काम असल्यामुळं सकाळी उठणं, जाणं, भाजी विकणं, त्यात त्यांना थोडंसं फार दारूचं व्यसन होतं. म्हणजे कधी-मध्ये प्यायचे ते. दारू पीत असल्यामुळं म्हणजे त्यांची मित्रमंडळी असून त्यात त्यांचा एक मित्र होता, संतोष उर्फ पप्पी पावेकर, वय वर्ष 45. तो राहणार सोनापूर, तालुका वेल्ह्याचा, पुण्याजवळ वेल्हे. वेल्ह्याचा राहणार होता तो. तो रिक्षा चालक होता. त्याची पण बरीचशी मंडळी होती. अं, अं, विलास संतोष, ज्यांचं वय वर्ष 55 आहे, विलास. परत संतोष, त्यांचं वय वर्ष 45 आहे. हे दोघं जण चांगले मित्र होते. आणि त्यांच्या म्हणजे टीममध्ये, मित्रमंडळीमध्ये अजून त्यांचे 2-4 मित्र असतात. त्यांचा रोज संध्याकाळी आपलं टाइम झाला की सगळे जाऊन हे आता ह्यांची एवढी मित्रमंडळी असल्यामुळं विलासची आणि परत पप्पीची, विलास यांची आणि परत संतोष हे रिक्षा चालक यांचे मित्रमंडळ असल्यामुळे रोज संध्याकाळी पार्ट्या बिर्ट्या करायचे. तर हे 7-7:30-8च्या सुमारास आहिर वाईन्स दत्तनगर येथे भुयारी मार्गापाशी जमायचे. आपली पार्टी वगैरे करून संध्याकाळी 8-8:30च्या सुमारास प्रत्येक जण आपापल्या घरी निघून जायचे. आणि आता पार्टीला बसल्यानंतर मित्रांचं
उद्या काय करायचं, काय प्लॅनिंग आहे, कोणाचं कसं, कसा उद्याचा रुटीन असणार आहे, ह्याच्यावर सल्ला मसलत व्हायची प्रत्येकाची. तर विलास आहेत, त्यांनी यांच्या एका मित्राला काहीतरी पैसे उचलून दिले, तर ते पैसे परत देत नव्हता. तर त्यामुळं विलास यांनी दारू पिले की थोडी बडबड वगैरे करायची, घरी किरकिर करायचे. घरच्यांना वाटायचं टेन्शनमध्ये असं, तर त्यांना जर विचारलं काय झालं तर ते काही सांगत नव्हते. ते म्हणायचे काय ना, नॉर्मल टेन्शन आहे, होत राहतं धंद्यातलं खालीवरी. तर ते घरी काय म्हणायचे नाही, पण ते त्यांच्या फॅमिलीला जाणवायचं की ते सतत टेन्शनमध्ये आहेत, काहीतरी त्यांना कुठलं तरी मोठं टेन्शन आहे. त्यांच्या डोक्याला किती जरी टेन्शन असलं तरी त्यांचा दिनक्रम काही कमी होत नव्हता. म्हणजे दिनक्रम चुकणं, सकाळी पहाटे 3ला उठायचे, मार्केटला जायचे, मार्केटमध्ये 12 वाजेपर्यंत आपला बाहेरचा धंदा करायचे, परत 1-2ला घरी यायचे, जेवण करून आराम करायचे, परत सकाळी मार्केटला हा नित्य नियम त्यांचा दिनक्रम चालू होता. एका दिवशी घरी आल्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना मोठ्या मुलाने विचारलं, "पप्पा काय झालं? तुम्ही काय टेन्शनमध्ये आहेत का? तुम्हाला काही त्रास आहे का? तकलीफ आहे का?" तर त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं, "बाळा तू टेन्शन घेऊ नको. काही नाही, सगळं व्यवस्थित होईल. रिलॅक्स राहा." 5 मेच्या दिवशी विलास हे सकाळी पहाटे 3ला उठून भाजी मार्केटला जायला निघाले. त्यांच्या पत्नीने त्यांना ₹500 मागितले. तर ते म्हणले 10 वाजता देतो. त्यांच्या पत्नीने परत त्यांना 10 वाजता फोन केला, पैसे द्या. तर ते म्हणले ठीक आहे, आता घरी आल्यानंतर देतो. आणि मग त्यांनी 5 तारखेला आपला धंदा जो रोज 12-1ला आवरायची, त्या दिवशी सकाळी लवकर संपला असेल. तर 10:15च्या सुमारास तिथून दत्तनगर येथे गेले. दत्तनगरमध्ये त्यांना त्यांचा मित्र भेटला, संतोष पावेकर. त्यांच्यासोबत त्यांनी थोडी दारू पिली. दारू पिल्यानंतर त्यांनी एका ठिकाणी जाऊन इडली वडा खाल्ला आणि परत आंबेगाव बस स्टँड जवळ आले हायवेलगत. आंबेगाव बुद्रुक येथील बस स्टँडच्या हायवेलगत दोघं जण आले. आंबेगाव बुद्रुक येथील हायवे जवळ बस स्टॉपला दोघं जण आले. विलास आणि संतोष यांच्यामध्ये तिथं आल्यानंतर वाद झाला. तर त्यांचा वाद अशा प्रकारे होता मित्रांनो, हा वाद संपला समजला तुम्हाला तर ही घटनाक्रम सोपा आहे, कोणाची चुकी आहे आणि चुकी असताना माणसाने कसं वागायला पाहिजे. तर चुकी असेल तरी पण चुकी जरी असेल आपला नसेल तरी माणसाने सामंजस्यपणानं कसं वागायचं. जर इथं जर दोघांपैकी एक जण सामंजस्यपणे वागला असतं तर ही घटना घडली नसती. तुम्ही आपल्यासाठी कायदा सुव्यवस्था आहे. तुमच्या जर आयुष्यात काही जरी झालं तर कायद्याची मदत घ्या. थोडं लेट पण कार्यक्रम होईल व्यवस्थित. कायदा हा सर्वांसाठी समान आहे आणि कायद्याने चालला तर न्याय मिळतोच. पण आपला न्यायदेवतेवर विश्वास पाहिजे. ह्या ह्या ठिकाणी जर जो तुम्हाला पॉईंट सांगणार आहे, दोघा जणांनी सामंजस्यपणे घेतला असतं तर हा खून झाला नसता. आज विलास पण जिवंत असले असते आणि संतोष पण जेलमध्ये नसला असता. बस स्टॉपला आले तर त्यावेळेस संतोष विलास यांना म्हणाले, "माझी मला जमीन परत दे. तू 20 गुंठे जमीन म्हणून माझी 2 एकर जमीन नावावर करून घेतलीस." वाद हा होता की विलास यांनी संतोषकडनं 20 गुंठे जमीन खरेदी केली होती. पण मैत्रीचं नातं असल्यामुळे आणि मी पण तिथं काही उपस्थित नव्हतो. जे माध्यमातनं आलंय ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ह्याची तुम्ही दक्षता घ्यावी. मी घटनास्थळी नव्हतो आणि मला पण माहिती नंतर व्यवहार काय झाला. माध्यमातनं जी माहिती माझ्यापर्यंत आली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तर तुम्हाला जर अजून माहिती असेल तर खाली तुमच्यासाठी कमेंट बॉक्स खुला आहे. तुम्ही त्यात ती पाठवू शकता. संतोष विलास यांना म्हणाला, "तू माझ्याकडनं 20 गुंठे जमीन विकत घेतलीस, तर तू 20च गुंठे घे ना. 2 एकर माझी जमीन काय नावावर करून घेतलीस?" संतोष म्हणाला, "जर मला जमीन परत दिली नाहीस तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही." ह्या कारणावरून दोघांमध्ये तू मै झाली. थोडी हातापाई पण झाली. ह्या हातापाईचं रूपांतर भांडणामध्ये झालं. संतोष पावेकर चिडला. त्यांनी रस्त्याच्या कडेला 2 दगड उचलले आणि त्या दगडांनी त्यांनी विलासच्या डोक्यावर आणि तोंडावर वार केले. त्यात विलास भरपूर जखमी झाले. जेव्हा संतोष भानावर आला, तेव्हा आपण यांना रक्तबंबाळ केले. तेव्हा त्याने तिथून पळ काढला. संतोषनं पळ काढल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. तिथल्या कोणातरी व्यक्तीने भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला फोन लावला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेताच तात्काळ पोलीस घटनास्थळी हजर झाले. बॉडी दवाखान्यात पाठवली आणि घटनेच्या जागेचा पोलिसांनी पंचनामा केला. 2 व्यक्तींनी एका व्यक्तीवर दगडाने वार केला आणि ते पसार झाले. दुसऱ्या व्यक्तीचं नाव काय अजून माध्यमात आलं नाही. ते आलं की मी तुमच्यापर्यंत जरूर कळवल. की एका व्यक्तीला मारलं आणि ते पसार झाले.
जेव्हा घटनास्थळी गर्दी जमा झाली तेव्हा त्यातील काही व्यक्तींनी ओळखलं की बाबा हे विलास बांदल आहे. त्यांनी लगेच त्यांच्या मोठ्या भावाला फोन लावला. त्यांचा मोठा भाऊ आणि त्यांचा पुतण्या घटनास्थळी हजर झाले. त्यांच्या पुतण्यानी त्यांच्या मुलाला फोन लावला. मुलगा पण घटनास्थळी हजर झाला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं. पण जाऊस तरच त्यांचा उपचार घेण्यापूर्वीच मयत म्हणून त्यांना घोषित करण्यात आलं मित्रांनो. तिथून त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससूनला पाठवण्यात आला. ही घटना झाल्यानंतर पोलिसवाल्यांनी चौकशी केली नातेवाईकांकडं, फॅमिलीवाल्याकडे, बाबा विलास बांदल यांच्या कोणासोबत काय वाद, काय दुश्मनी वगैरे काय. तर त्यांच्या मोठ्या मुलांनी सांगितलं पप्पांचे कोणासोबत पण वाद नाहीत, काही नाहीत. मग पोलीस डिपार्टमेंट समोर आव्हान परत खबरी ऍक्टिव्ह केले त्यांनी आपले. तर त्यांच्या एका खास खबऱ्यांनी माहिती दिली की 5 मेच्या दिवशी विलास बांदल आणि त्यांचा मित्र कोणतरी की एका हॉटेलमध्ये इडली वडा खात होते. त्या हॉटेलचं फुटेज पोलिसांना मिळवण्यात यश आलं आणि फुटेज मध्ये विशाल बांदल यांच्यासोबत संतोष पावेकर हा व्यक्ती दिसून आला. तब्बल 20-22 दिवस लागले पोलिसांना या घटनेचा म्हणजे आरोपीचा शोध घेण्यास. आरोपी गुजरात, नागपूर, उदगीर, पंढरपूर अशा ठिकाणी फिरत होता आणि त्याचा संतोष हा मोबाईल वापरत नव्हता, म्हणून पोलिसांना लोकेशन ट्रॅक करण्यात पण त्रास होत होता. तरी पण पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि संतोषला 20 दिवसामध्ये पकडून त्याला पकडलं कसं पोलिसांनी, मोबाईल वापरत नव्हता. पण संतोष हा त्यांच्या नातेवाईकांकडे आलेला. तर पोलीस अगोदरपासून नातेवाईकांच्या संपर्कामध्ये होते. जशी पोलिसांना टीप मिळाली संतोष हा भोरमध्ये येणार आहे, तेव्हा पोलिसांनी सापळा रचला पद्धतशीरपणे. सापळा रचल्यानंतर त्यांना संतोषला पकडण्यात पोलिसांना यश आलं. संतोष पाबेकरला पकडल्यानंतर त्याने सांगितलं की विलास बांदल ह्याचा खून केलाय. मी खून केल्याची त्यांनी कबुली दिली. त्यांनी सांगितलं मी आणि विलास दोघ जण चांगले मित्र होतो. आम्ही रोज सोबत दारू प्यायचो. ती त्याला माझी 20 गुंठे जमीन विकली होती. पण त्यांनी 20 गुंठे जमीन म्हणता 2 एकर जमीन माझ्या नावावर करून घेतली. असा जबाब मी विलासला 20 गुंठे जमीन विकली होती. पण विलासने मी विलासला 20 गुंठे जमीन विकली होती. पण 20 गुंठे जमीन म्हणता विलासनी त्याच्या नावावर माझी 2 एकर जमीन करून घेतली. असा जबाब संतोषने पोलिसांना दिला. तरी पण आम्ही मैत्री तोडली नव्हती. आम्ही रोज दारू प्यायला बसतो. दारू प्यायला बसल्यानंतर आमच्यात वाद व्हायचे, वाद मिटायचे. पण 5 मेच्या सकाळी 10:30 सव्वा 11 सुमारास आम्ही दारू प्यायला बसलो. परत आमच्यामध्ये वाद झाला. जमिनीच्या कारणातून मी विलासला मारलं, असा जबाब दिला संतोष पाबेकरने. पोलीस पकडतील, मला सजा होईल त्या भीतीपोटी मी इकडं तिकडं पळत होतो. तेव्हा विलास म्हणाला माझ्या खिशामध्ये 35 रुपये होते. मी कात्रज पासून रिक्षा पकडला, पुणे स्टेशनला आलो. पुणे स्टेशनमधून गुजरातच्या गाडीमध्ये बसलो. गुजरातला गेल्यानंतर मी कुठल्या तरी एका गुजरातच्या अलीकडे कुठलं तरी स्टेशन आहे, त्या स्टेशनला मी उतरलो. गुजरात आणि महाराष्ट्राच्या मध्ये कुठलं तरी एखादं स्टेशन आहे आसपासचं, तिथं मी उतरलो. एका वेल्डिंगच्या दुकानावर काम करायला लागलो. तिथं 8-10 दिवस काम केल्यानंतर माझ्याकडे 500-600 रुपये जमा झाले. परत मी तिथनं गाडी पकडली आणि भोरला जाण्याचं ठरवलं. जेव्हा गुजरात बॉर्डरवरून मी गाडी पकडली तेव्हा ती गाडी ट्रेन लोणावळ्याला आली. लोणावळ्यामध्ये मी उतरलो. दारूचं दुकान शोधत होतो. दारूचं दुकान शोधण्याच्या नादामध्ये माझी ट्रेन निघून गेली. ती ट्रेन निघाल्यामुळे मी पुण्याला आलो. पुण्यामधून रावडीला गेलो. रावडी हे भोर तालुक्यामध्ये एक गाव आहे. पुण्यावरनं रावडीला गेलो आणि एका नातेवाईकाच्या घरी राहू लागलो. असा 20-22 दिवस संतोष पाबेकरनी पोलिसांपासून तो सैरावैरा पळत होता. पण 22 दिवसांना का होईना संतोष पाबेकर हा पोलिसांच्या हाती लागला. एवढं करण्यापेक्षा जर त्याला वाटत होतं त्याच्या मित्रांनी त्याचा विश्वास होता, त्याला वाटत होतं की बाबा यांनी आपली 20 गुंठे जमीन म्हणता 2 एकर जमीन नावावर करून घेतली. त्यांनी रितसर त्याच्याबद्दल गुन्हा दाखल करायचा होता. न्यायपालिकेमध्ये न्याय मागायचा होता. आज नव्हे तर त्याची जमीन मिळाली असती, खटला उभा राहिला असता. पण आता मारून काय उपयोग झाला. विलास हे मयत झाले. संतोष जेलमध्ये गेला. कोणाला काय मिळालं? काहीच नाही. न्याय आहे ना मित्रांनो. कायदा सुव्यवस्था सगळ्यांसाठी आहे.
थोडासा वेळ लागतो, पण न्याय हा मिळतोच. पोलिसांनी संतोषकडून जो खुनामध्ये कपडे वापरले होते, ते कपडे जप्त केले. आता संतोष हा चौकीमध्ये आहे. त्याच्यावर कारवाई होईलच. ज्याप्रमाणे होईल त्याप्रमाणे न्याय कोणाला मिळायचा. खून केलाय म्हणल्यानंतर संतोषला तर सजा होणार, त्यात काही वादच नाही. पण विलासनच्या पाठीमागे त्यांचा मोठा मुलगा, मुलगी, पत्नी, घरचा करता आधार गेला. पण मला ही घटना तुम्हाला सांगेपर्यंत मला पण वाटतंय, जर असं असेल, विलास यांनी जर त्यांचे 20 गुंठे जमीन म्हणता म्हणता 2 एकर जरी नावावर करून घेतली असेल, हे पण मित्रांनो कुठेतरी चुकीचं आहे बरं. मित्र हा वनव्यामध्ये गारव्यासारखा, गाणं पण मस्त आहे. मनाच्या ओळी तुम्ही ऐकलंच असणार. मित्र हा वनव्यामध्ये गारव्यासारखा, म्हणजे आपल्या मित्राला आपण आपल्या लाईफ मधल्या प्रत्येक गोष्टी सांगतो, सुख दुःख त्याची शेअर करतो. मग मित्रांनी अशी आपल्या मित्राची मारायला पाहिजे का? नाही मारायला पाहिजे. जे गोष्ट आपण आपल्या फॅमिली सोबत, मुलासोबत, बाळासोबत, बायकोसोबत, आई वडिलांसोबत शेअर करू शकत नाही, तो म्हणजे मित्र. रक्ताच्या पलीकडचं नातं म्हणजे मित्र. दो जिस्म एक जान असे पण काही मित्र ज्यांची मिसाल दुनिया आजपर्यंत देते. तर ज्या मित्रासोबत रोज सकाळ संध्याकाळ उठायचं, दारू प्यायची, उठता बसता त्याला ख्याली खुशाली विचारायची, अशा मित्रासोबत विश्वासघात करायला नाही पाहिजे. केला मित्र, एक मूर्ख निघाला तर दुसऱ्यानं त्याला मारायला नाही पाहिजे. कायदा आहे, सुव्यवस्था आहे, पोलीस प्रशासन आहे, न्याय मागायला पाहिजे ना. न्याय मिळाला असता ना. 20 गुंठे जमीन त्यांनी त्याला विकली म्हणल्यानंतर 20 गुंठे जमिनीचे कागदपत्र, जे काय कागदोपत्री व्यवहार झालाय, जो काही पैसे घेणं देणं झालंय, ते कुठेतरी स्टॅम्प पेपरवर